आधी होडीत बसायचं आणि नंतर पुढचं दर्शन घ्यायचं. तर बघा आता इथं भस्म आरतीसाठी कशी लाईन नाही लागली. बघा रूमची अवस्था बघा, पसार केली सगळ्या माणसं अजून खाली आहेत अर्धी सगळी पसार. तर याच्यानंतर आमचा प्लॅन झाला का पूर्ण उज्जैन फिरायचा. अरे बाबा पूर्ण उज्जैन फिरायला किती मोठा उज्जैन आहे तर मनात नव्हतं माहिती किती मोठा आहे. त्याचे म्हणलं बाई बोलू चला फिरू, मला काय माहिती किती मोठा आहे ना किती नाही. तर आम्ही फिरायची सुरुवात केली. त्याच्यामुळं अरे बघू शकता. अरे बाबा मूर्त्या काय बोलू भाई, 101 भारी भारी मूर्त्या इथं बघासाठी होत्या. म्हणजे बरंच काही बघण्यासारखं होतं, तुम्ही बघू शकता. अरे बाबा काय बोलूच शकत नाही व, तर तुम्ही फक्त एन्जॉय करा बघून. त्याच्यानंतर सगळ्यानंतर तुम्हाला माहिती देते नंतर मी. तर बघा आता इथं भस्म आरतीसाठी किती लाईन नाही लागली. आता बघा भस्म आरतीसाठी किती लाईन लागली. सकाळच्या 6 वाजल्यापासून थांबली. भस्म आरतीसाठी खूप लाईन होती, पण भस्म आरतीला सगळ्यांनाच अलाउड नव्हता. 50 फॉर्म असताना 50 फॉर्ममध्ये म्हणजे एक फॉर्मवर 5 जणांना अलाउड होता. तर असं 50 फॉर्म होतं. तर त्याच्यावर बघू शकता. अरे बाबा आवरी गर्दी, यांना 500 फॉर्म लागतील. आवरी गर्दी होती आहे जशी. तर आम्हाला तर माहिती होतं आम्हाला काय भेटायची नाही भस्म आरती. तर आम्ही लाईनला उभा राहिलो. लग बाय चान्स बोलू भेटले तर भेटले. तर भाई थांबलो 1 तास 2 तास पण काय भेटला नाही. त्याच्यानंतर आम्ही दमलो. तर बोललो आता काय फायदा नाही, थांबून करा, भस्म आरती तर भेटायची नाही. तर मग आम्ही प्लॅन केला का चल ठीक आहे भस्म आरती नको, वेगळा सगळं फिरून घेऊ जे काही राहिले आपलं. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या फिरायची सुरुवात. तर पुढच्या दिवशी सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघू शकता माझा टांबाड झालेला होता, कारण की बाबा झोपा विभात येत नव्हती. याच्यानंतर आम्हाला ओंकारेश्वरला जायचं होता. त्याच्यामुळे ओंकारेश्वरला आम्ही पोचलेलो आहोत. बघू शकता. अरे भाई सावितला काय व्ह्यू आहे, 1 नंबर आहे. म्हणजे अरे तुम्ही जाच, म्हणजे एकदा तरी तुम्ही लाईफमध्ये जाच, कारण की भाई मला तर इतकं वाटलं नव्हतं इतका भारी व्ह्यू आणि सगळं काही असेल का बघण्यासारखं. खूप म्हणजे काय काय होतं. तर काय बोलू अरे बाबा शब्दां मांडता नाही, इतका सगळा होता बघण्यासाठी काय बोलू. आणि भाई सगळं काही बघण्यासारखं होतं. आपले फक्त खिसन पैसे पाहिजे बस, आवराच बाकी कायच नाही. कारण की आमच्या वस्तू बाबा आवरा महाग आहेत का काय बोलायला शब्द नाही माझ्याकडं. पण बघण्यासारखं बरंच काही आहे. तर तुम्ही नक्की एकदा या असं मला वाटतंय. बाकी तुमची मर्जी. याच्यानंतर बघू शकता. अरे बाबा कटलून माणसाबाई झोपायला लागली. अरे इतकी गर्दी होती का लाईन पूर्ण होती हल्लत. अरे बाबा कटालू कधी जाईल पुरं. त्याच्यामुळे बघासारखं काही नव्हतं. त्याच्यामुळे मी बकऱ्या बघत होतो. त्या बकऱ्या भाई निंजा बकऱ्या होत्या, काही समजत नव्हत्या. अरे भाई भीतीवशी बकऱ्या चालू होत्या. भीतीवशी कंच्या बकऱ्या चालू होत्या.
दर्शनाला गेलो तर मला वाटलं व्हिडिओ करायला भेटेल मस्तपैकी, तुम्हाला दाखवेल काहीतरी. अरे पण बाबा आवरी गर्दी होती आणि फोन अलाउड नव्हता तयार, तरी मी काढायचा प्रयत्न केला. अरे पण बाई फोनच जात नव्हता, कंशी कोण येत होता. अरे बाबा थांबा, अरे दाखवू दे. अरे वाजता लाईनला गेलो. आता वाजले की 4 वाजता बाहेर पडलो आणि आता सगळं बोलत काय आधी होडीत बसायचा आणि नंतर पुढचं दर्शन घ्यायचं. आता पुढचं दर्शन काय जायचं आहे? नंतर आता मला वाटतं उज्जैनलाच जायचं आहे. डायरेक्ट मार्लेश्वरचं दर्शन घ्यायचं. समोर मंदिर आहे तिकडं, त्या मंदिराचं दर्शन घ्यायचं. आता भेटूया आपण, होडीत बसून मजा करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आमचा प्लॅन होता का होरीन बसायचा आणि फिरायचा, म्हणजे होरींशी काय काय दिसते त्या दाखवायला भेटेल ना. त्याची मला आनंद झाला. तर म्हणून मी पटापट बोलले चल खाली चल, थोबार फुटायचं म्हणून हलवलं गेलो. त्याच्यानंतर बघू शकता सगळीजण होरीन चाललेले आहेत. मी होरीन जाताना तुम्हाला दाखवते होरींचा व्ह्यू कसा आहे. तुम्ही कधी बसली नसेल ना म्हणून मी दाखवते. बसली तर जाऊ दे, तर मी नाही बसलो म्हणून तुम्हाला दाखवते. याला बोलताना होरी तर ही पाण्यावशी चालतं. तुम्हाला सांगते, तुम्हाला माहीत नसेल म्हणून. हवन चालतं होरी ती वेगळी होरी. त्याच्यानंतर आम्ही 2 नद्यांचं बघला, तर आम्ही याला माहिती विचारत होतो. तर यो भाई वेगळाच काय भटकते, त्याच्यामुळे मला समजलंच नाही. जाऊ दे. तर बघू शकता अशी रेस लागलेलं आहे. अरे भाई फास्ट चालव यांची पुरी यानं. अरे भाई पुरं चालली ती. आमचा ड्रायव्हर कसा फास्ट चालवत आहे, माझा लगेच सायकलला फास्ट चालवायला लागला. आता यानं काय बोलू, व्हिडिओ फास्ट केलीस तुम्ही, व्हिडिओ नाही फास्ट केली तो फास्ट चालवतो. डोळ्यांना भास होते का असं व्हिडिओ तुम्हाला ती फास्ट दिसते. ते जास्त फोन वापरला ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होते. म्हणून रातची जास्त फोन नाही वापरायचा. 1 ते 2 वाजेपर्यंत जागा नाही राहायचा, मग भास नाही होय. हे व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत जर मला थंडी लागली, अरे बाबा थंडी नाही लागली, ती फॅशन आहे, समजून घ्या. तर याच्यानंतर आम्ही गेलो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग करण्यासाठी. तर बघू शकता, अरे बाबा काय बोलू, किती गर्दी होती तशी. तरी आमचा दर्शन तर बराच पटकन झाला. न फोन आतमध्ये अलाउड नव्हता, त्याच्यामुळं मला जास्त काही सीन घेता नाही आलं. तर जितकं काय घेता आलं तितकं मी घ्यायचा प्रयत्न केला गपचूप. बघू शकता. कालहरा, दुःखहरा, कष्टहरा, शीलहरा, रोगहरा, हरा हरा. तर दर्शनाचा विचार केला तर दर्शन पाहिजे तसं नाही झालं, कारण की 30 ते 40 फूट लांबशे दर्शन म्हणजे भेटत होतं. म्हणजे जवळ जायला परमिशनच नव्हती. तर बघू शकता तुम्ही. तर जितकं काही घेता आलं ते सगळं मी लांबशेच घेतलं. मग नंतर 2 वाजून गेलेले, त्याच्यामुळे आम्हाला भूक लागलेली आहे. त्याच्यानंतर मी खायला आलो. बघू शकता. आणि तर सीन कसा आहे, तर पण टाकू नाही शकत अन्न, असं आहे. जो अन्न टाकील तिथे चेकिंग होतं. जो अन्न टाकील त्यांना रिटर्न पाठवतात, ज्याचे म्हणजे ताटात अन्न राहील किंवा कार राहील, आणि त्यांना पूर्ण खाऊनच तिथून म्हणजे बाहेर पाठवतात, असं होता. याच्यानंतर आम्ही 3D एक्सपिरियन्स केला. म्हणजे आरतीमध्ये महाकालेश्वरची आम्हाला भेटली नाही, त्याच्यामुळे आम्ही 3D एक्सपिरियन्स केला. का आरतीमध्ये काय असतं आणि कशा पद्धतीने आरती असतं तो 3D एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. त्याचे चार्जेस काहीतरी असताना आमचं थोडं कमीमध्ये झाला, त्याच्यामुळे आम्ही घेतला. आणि याच्यानंतर आम्ही गेलो भारत माता मंदिर. तर भारत माता मंदिर सगळीकडे बघायला नाही भेटत, पण आम्ही गेलो. आणि इथंशी बघू शकता ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत, कुठं कुठं आणि कशा प्रकारे ज्योतिर्लिंग आहेत, त्याची स्थापना कुठं झाली, तर सर्व काही इथं दाखवलेलं होतं. आणि आम्ही भारत माता मंदिरात मी पहिल्यांदा गेलो, कारण की भारत माता मंदिर आपल्याकडं नाही, त्याच्याकडे होता. आणि याच्यानंतर आम्ही गेलो नदीवर संध्याकाळचे 7 वाजता आरती होते. आरती कुठली होते त्या मला आता नीट माहिती नाही, पण आरती होते. तर आरती बघण्यासाठी आम्ही गेलो.
याच्यानंतर आम्ही गेलो नदीवर बघू शकता हे सोडतात, काय सोडतात ते आता मला नाव नाही आहे त्याचं. तर हे बघू शकता, आपण या सोडायचं आणि पाया पाडायचं, आपल्या काय मनातलं असेल ते मागू शकता असं होतं. पण नदीमध्ये बिन चपलाशीच उतरायचं असं होतं. तर सगळीजणं सोडत होती, तर याच्यामुळे बोललो आपण सोडूया. तर बघू शकता आमची मंडळी सगळी सोडत आहे. याच्यानंतर मी सोडायला गेलो. मला फक्त एकच भीती होती, अरे बाबा फक्त उलटा नको होते. उलटा झाला, मी 4-5 वेळा बघला तो बाई असा सोडतं आणि उलटा होतं, उलटा नको होते. बस नशीब नाही झालं. तर आम्ही कंप्लीट टायमावर आलो. आम्हाला माहीत नव्हता काय आहे. तर नंतर समजलं आम्हाला का इथंशी हे दिवे आज लावणार आहेत. तर काय माहिती लावतील, कशी लावतील, त्यामुळे त्यासाठी बघण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहे बघू शकता. तर आम्ही थांबलो, बघूया. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे वासू वाजवतात का. तर आरती चालू आहे. आपल्याकडं आरती वेगळ्या प्रकारचे होते आणि यांच्याकडं आरती वेगळ्या प्रकारचे होते. त्याच्यामुळे हे वाजवतात आणि मधीत बंद करतात, मधीत वाजवतात असा होता. त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आरतीसाठी. तर परत चालू केलं बघू शकता तुम्ही. म्हणजे त्यांची आरतीची पद्धत ना आपल्या आरतीची पद्धत फरक आहे. जो संध्याकाळच्या टायमाला नजारा असतो उज्जैनचा, त्यावर काय बोलू मी. म्हणजे बोलण्यासाठी शब्दच नाही. कारण जी कलाकारी केली आणि ज्या भिंती अशा चमकतात ना लायटिंगमध्ये, सोन्यासारखं चमकतात पूर्णपणे. तर तुम्ही नक्कीच एकदा या उज्जैनला आणि सगळं काही फिरा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत खात राहा, पीत राहा, मजा करा. बाय बाय बाय.